तर ICMR केलेल्या चौथ्या सेरो सर्वेक्षणानुसार तब्बल 67% भारतीयांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झालेल्या आहेत, तर 40 कोटी भारतीयांना अजून कोरोनाचा धोका आहे आणि यासाठी देशभरामधून 28,975 लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं। आता हे सर्वेक्षण विश्वासार्ह मानावं का? कारण आरोग्याबाबत 130 कोटी लोकसंख्येच्या देशात अवघ्या 29,000 लोकांचं सर्वेक्षण खरंच प्रामाणिक किंवा प्रमाणित मानता येईल का? हाच खरा प्रश्न आहे। पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट, त्यानंतर सखोल चर्चा। सेरो सर्वेक्षण किती विश्वासार्ह? 130 कोटींच्या देशात अवघ्या 29,000ची चाचणी। सर्व्हेनुसार 67% नागरिकांमध्ये अँटीबॉडीज विकसित। याला दिलासा म्हणायचा की दिशाभूल? देशातील कोविडच्या पार्श्वभूमीवर ICMRने देशातील चौथ्या सेरो सर्वेक्षणाचा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला। दिलासादायक बाब म्हणजे तब्बल 67% नागरिकांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्यात, तरीही 40 कोटी जनतेला कोरोनाचा धोका आहे। या सर्वेक्षणासाठी 28,975 जणांची टेस्ट करण्यात आली आहे। शिवाय 7,252 आरोग्य कर्मचाऱ्यांचं सर्वेक्षण देखील केलं गेलंय। आता खरा प्रश्न इथेच उपस्थित होतोय की 130 कोटींच्या देशातील आरोग्याच्या सर्वेक्षणासाठी 29,000 लोकांची टेस्ट करणं किती योग्य आहे? किंवा 29,000 लोकांची टेस्ट करून 130 कोटी जनतेच्या आरोग्याची हमी देता येईल का? देशात कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून हे चौथं सेरो सर्वेक्षण आहे। यापूर्वी पहिलं सेरो सर्वेक्षण मे ते जून मध्ये 2020 मध्ये करण्यात आलं होतं। त्यावेळी 0.7% भारतीयांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्या होत्या। दुसरं सेरो सर्वे ऑगस्ट ते सप्टेंबर या दरम्यान 2020 मध्ये करण्यात आलं। यातील अहवालानुसार 7.1% भारतीयांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्या। तर तिसरं सेरो सर्वे डिसेंबर 2020 आणि जानेवारी 2021 मध्ये करण्यात आलं आणि 24.1% भारतीयांमध्ये अँटीबॉडीज होत्या। तर चौथा सेरो सर्वे जून ते जुलै 2021 मध्ये करण्यात आला आणि तब्बल 67.6% भारतीयांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या। ICMRने दिलेल्या या सर्वेक्षणामध्ये 67% भारतीयांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्याचं नमूद करण्यात आलंय। यात मुलांचंही सर्वेक्षण करण्यात आलंय। त्यानुसार 57% मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्यात, म्हणजे प्राथमिक शाळा सुरू करू शकतो असं ICMRने स्पष्ट केलंय। केवळ 29,000 लोकांच्या सर्वेक्षणातून बनवलेला हा निष्कर्ष किती खात्रीलायक समजायचा? आणि जर याची खात्री देता येत नसली तर 67% भारतीयांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्याचा निष्कर्ष भारतीयांच्या जीवावर बेतू शकतो, हेही लक्षात घ्यावं लागेल। 21 राज्यांमधील 70 जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलंय असं सांगण्यात येतं। मात्र सर्वेक्षण केलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा किती प्रभाव होता? ते कोरोनाचे हॉटस्पॉट होते का? कोणत्या वस्तीत हे सर्वेक्षण केलं याबद्दलची माहिती प्रसिद्ध केलेली नाही। त्यामुळे सेरो सर्व्हेवर विश्वास ठेवायचा का असा प्रश्न उपस्थित झाल्यास आश्चर्य वाटू नये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक जाणून घेण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर अविनाश भोंडवे आणि आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे। डॉक्टर अविनाश भोंडवे, आपल्यापासून चर्चेला सुरुवात करूयात। ICMRनं ज्यावेळेला सेरो सर्वे संदर्भातला हा संपूर्ण अहवाल देशाभरासमोर मांडलेला आहे, त्यानंतर एक प्रश्न उपस्थित होतो की सेरो सर्वे म्हणजे नेमकं असतं तरी काय? कशा प्रकारे त्याला हा सर्वे करण्याची एक पद्धत असते आणि ही पद्धत जर असेल तर या पद्धतीचे येणारे निकष यावरती कितपत आपण जो तो विश्वास ठेवू शकतो? त्यामुळे ही पद्धत नेमकी काय असते हे समजून घ्यायला आवडेल। डॉक्टर अविनाश।
विशालजी, कुठल्याही शास्त्रीय प्रश्नामध्ये किंवा इतरही गोष्टीमध्ये एक दिशा आपल्याला दिसावी यासाठी शास्त्रीय सर्वे किंवा शास्त्रीय सर्वेक्षणं केली जातात. हा. यामध्ये मुख्यत्वे दोन प्रकार असतात. एक म्हणजे सॅम्पल सर्वे असतो, काही निवडक आणि कमी प्रमाणामध्ये नमुन्यांची चाचणी केली जाते आणि त्यामध्ये जे काही आपल्याला त्याच्यामध्ये जे दिसेल किंवा त्याच्यामध्ये जे आपल्याला निष्कर्ष येतील त्याप्रमाणे एक दिशा केली जाते. आणि दुसरा एक्सटेन्सिव्ह सर्वे असतो. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो सर्वे केला जातो. हा. ज्या वेळेला सॅम्पल सर्वे असतो त्यावेळेला तो काही निवडक गोष्टीत केला जातो. त्यामध्ये कुणाचा समावेश करायचा, कुणाचा करायचा नाही याबद्दलची काही ठाशीव त्याच्यामध्ये मुद्दे असतात, त्याप्रमाणे ते करायचं असतं आणि विविध ठिकाणी तो सर्वे किंवा त्याच्यामधल्या त्या गोष्टी केल्या जातात. आता सिरो सर्व्हेमध्ये सिरम जो असतो तो आपल्या रक्तामध्ये पेशी बाहेर काढल्यानंतर जो द्रवभाग राहतो त्याला आपण सिरम म्हणतो. त्याच्यामध्ये अँटीबॉडीज असतात. तर या पद्धतीचा सर्वे जो आहे तो केला गेला आणि त्यामध्ये किती जणांमध्ये अँटीबॉडीज सापडतायत याचं ते निरीक्षण केलं गेलं आणि त्याप्रमाणे भारतातल्या साधारणतः 2/3 लोकांमध्ये अँटीबॉडीज सापडल्या. या पद्धतीची दिशा लक्षात आली. परंतु आपण म्हणता त्याप्रमाणे हा लिमिटेड किंवा अतिशय मर्यादित असा निरीक्षण होतं. त्यामध्ये फक्त आपल्याला दिशा मिळते की होय, भारतामध्ये बहुसंख्य लोकांना, निम्म्यापेक्षा जास्ती लोकांमध्ये आता अँटीबॉडीज निर्माण झाल्या. अर्थात ते पूर्णपणे आपल्याला पक्क सत्य असं मानलं जात नाही. त्यासाठी आपल्याला एक्सटेन्सिव्ह सर्वे करावा लागतो. आता यामध्ये हा जो सर्वे आहे याच्यामध्ये जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे इतरही आपल्याला काही गोष्टी माहिती नाहीयेत की नक्की किती जणांचा किती कुठल्या ठिकाणचा केला, ते हॉटस्पॉट होते का किंवा त्या भागातल्या लोकांचं होतं, त्यांचे वयोगट काय होते किंवा त्याचप्रमाणे त्यांच्या शरीरामध्ये ज्या अँटीबॉडीज निर्माण झाल्या त्या अँटीबॉडीज किती काळातल्या होत्या, म्हणजे किती प्रमाणातल्या होत्या. की काहींमध्ये नुसत्या आहेत नाहीत एवढंच पाहिलं का 20% होत्या, 40% होत्या, किती टक्के होत्या. कारण लसीकरणानंतर आपण म्हणतो की 70%, 80% पर्यंत हे अँटीबॉडीज निर्माण होत आहे. त्याच्यामध्ये लसीकरण न झालेल्यांचेही आपण अँटीबॉडीज पाहिल्यात का फक्त ज्यांचं लसीकरण झालंय त्यांच्या सुद्धा पाहिल्या. या गोष्टी त्या पाहिल्यानंतर त्याच्याबद्दलचे काही निकष आपल्याला मिळू शकतात. तसा हा सर्वे खूप वरवरचा आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये फक्त एक अंदाज किंवा एक दिशा मिळते. त्यावरून आपण फार मोठे निष्कर्ष किंवा अंदाज बांधण्यासाठी आणि दिशा मिळण्यासाठी अशा प्रकारचे सर्वे केले जातात. डॉक्टर अविनाश, मी आपल्याकडे येणारच आहे. आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते देखील आपल्यासोबत आहेत. डॉक्टर अमोल, खरं तर कुठल्याही विषयामध्ये तुम्ही डिग्री घेत असताना अंतिम सत्रामध्ये प्रत्येक वेळेला रिसर्च मेथोडॉलॉजी हा एक विषय जो आहे तो दिला जात असतो. रिसर्च मेथोडॉलॉजी जरी आपण म्हटलं तर प्रत्येक क्षेत्रासाठी लागणारं प्रमाण मात्र जे आहे किंवा ज्या प्रकारे हा रिसर्च केला जात असतो त्याचं नेमके परिमाणं कुठली आहेत. त्याचबरोबर मेडिकल क्षेत्रामध्ये जर अशा प्रकारे सर्वात मोठं सेरो सर्वे केला जात असेल तर त्यासाठी वापरण्यात आलेलं परिमाण नेमकं कुठल्या स्वरूपाचं असेल, यासाठी वापरण्यात आलेली रिसर्च मेथोडॉलॉजी कुठली होती. कारण अनेक वेळेला असे की रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये देखील प्रश्न उत्तर स्वरूपात ती केली जाते. अनेक वेळेला प्रत्यक्ष तशा प्रकारच्या चाचण्या करून ती केली जात असते. मेडिकल फील्डच्या बाबतीमध्ये सेरो सर्वे काढला जात असताना वापरण्यात आलेली रिसर्च मेथोडॉलॉजी कुठली असेल त्याच्या संदर्भातलं स्टॅटिस्टिक्स समजावून सांगाल का डॉक्टर अमोल? आपला सध्या जो चौथा नॅशनल सिरो सर्वे आहे, पहिला सिरो सर्वे आपल्याकडे झाला मागच्या वर्षी 20 ऑगस्टला सुरू झाला. 70 जिल्ह्यांमध्ये आणि 21 राज्यांमध्ये तो करण्यात आलेला होता. आणि आत्ताचा जो आहे तो जवळपास सगळीच राज्य, त्याच्यामध्ये जी 36 राज्य आणि युनियन टेरिटरीज आणि 650 जिल्हे जवळपास त्यांनी कव्हर केलेले आहेत. आणि हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इपिडेमिओलॉजी चेन्नईची जी आहे ते एक याची शिखर संस्था ही सगळ्या राज्यांमध्ये एक बॉडी निवडते आहे आणि त्यांच्या माध्यमातून तो सर्वे त्यांना गाईड करते. महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर नारी जी आहे ती याच्यासाठी मदत करते आहे. तर एक गोष्ट मला सांगायला खूप अभिमान वाटतो विशालजी, तुम्हाला माहिती आहे की सरकारी धोरणं आणि सरकारी पद्धतींचा सगळ्यात परखड आणि त्याच्यावरती काही चुकत असेल तर सगळ्यात परखड विश्लेषण मी नेहमी देतो. पण या सर्वेच्या बाबतीत मी आवर्जून सांगेल की भारताला या जे क्लस्टर सॅम्पलिंग आहे याला जे आपण म्हणतो नमुना पद्धत आपण म्हणू शकतो, रॅन्डम क्लस्टर सॅम्पलिंग च्या प्रकारे हा सिरो सर्वे केला जातो. आणि आपल्या भारताचं याच्यामध्ये जगामध्ये खूप मानाने नाव घेतलं जातं आणि खूप विश्वासपूर्ण हे सर्वे हे मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो.
हे नेमकं कसं केलं जातं याचा इतिहास असा आहे की पोलिओला तुम्हाला आठवत असेल की संध्याकाळी 6ला लसीकरण संपलं तर पुढच्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये 83.37% मुलांचं लसीकरण झालं असं व्हायचं. हे कसं व्हायचं तर 30 क्लस्टर्स पूर्ण देशात निर्माण केले होते आणि त्याच्यापैकी 7-7 रॅन्डमली मुलं निवडायचे. आता काय केलेलं आहे की ही नमुना पद्धत अख्ख्या, आणि आपल्याला असं काही म्हणायची गरज नाही की फक्त 28,000. याचं कारण असं आहे की आत्ताच्या आपल्याला फक्त 1 महिन्यामध्ये दुसरी लाट संपून गेल्यानंतर 1-1.5 महिन्यामध्ये आपल्याला अख्ख्या देशाचा अंदाज घेण्यासाठी आणि सगळ्यात कमी खर्चात आणि सगळ्यात जलद गतीने निर्णय घेण्यासाठीची सगळ्यात चांगली स्टॅटिस्टिकल जी मेथड आहे ती आहे रॅन्डम क्लस्टर सॅम्पलिंग. ती कशी केली जाते तर 650 जिल्हे जे आहे अख्ख्या देशामध्ये याच्यापैकी रॅन्डमली याच्यामध्ये लॉटरी पद्धतीने, जसं मला असं वाटतं की थोडंफार हे तुम्ही तुमचा TRP कसा मोजताना चॅनल्सचा किंवा एक्झिट पोलला कसे निकाल आदल्या दिवशी आपल्याला कळतात, म्हणजे त्याचं अगदीच नाही, इथे अॅक्युरसी खूप जास्त असते कारण वर्षानुवर्ष हे चालत आलेलं आहे आपल्याकडे आणि पोलिओमुळे आपल्याकडे खूप परफेक्शन आले याच्यामध्ये. तर 650 जिल्ह्यांपैकी लॉटरी पद्धतीने काही जिल्हे प्रत्येक राज्यात निवडले जातात. जसं महाराष्ट्रामध्ये 6 जिल्हे यावेळी निवडलेले आहेत. हे त्या नकाशावरती काही पद्धती असतात किंवा काही वेळेला अगदी चिठ्ठ्या टाकूनही हे निवडले जाऊ शकतात. त्याच्यामुळे रॅन्डमायझेशन केलं जातं. रॅन्डमायझेशनमुळे काय होतं की प्रत्येकाला सिलेक्ट होण्याचा इक्वल चान्स मिळतो. असं ठरवलं जात नाही की मुंबईत केसेस जास्त आहे तर आम्ही मुंबईच बघू. तसं पण एक बायस 50% जिथे केसेस जास्त होत्या आणि 50% कमी होत्या असंही रॅन्डमायझेशन करता येतं. याच्यानंतर रॅन्डमायझेशन नंतर परत ते तालुके तिथले कुठले निवडायचे याच्यावर रॅन्डमायझेशन केलं जातं. तालुक्यांमध्येही क्लस्टर्स असतात, म्हणजे जनसंख्येचे काही गट असतात, या गटांमध्येही परत क्लस्टर केलं जातं. हे सिरो सर्वे प्रत्यक्ष कसं करतात हे बघणं खूपच म्हणजे खूप इंटरेस्टिंग असतं. एक बाण असतो त्यांच्याकडे असा आणि ते गावामध्ये जाऊन सेंटरला ठेवून ते बाण फिरवतात, असा गोल फिरवतात आणि तो वाऱ्याने स्थिर होऊ देतात. ज्या ठिकाणी तो बाण जातो त्या दिशेने ते सिरो सर्वे ला सुरुवात करतात. आता याच्यामध्ये परत कुठली घरं घ्यायची, याच्यामध्ये 3 भाग केले जातात. एक तर वयाप्रमाणे तुम्ही बघितलं असेल 6 वर्ष ते 100 वर्षापर्यंत वयोगटामध्ये आपल्याला पर्सेंटेज आपल्या हाती आलेला आहे. वय, त्याच्यानंतर तुमचं जेंडर म्हणजे स्त्री आणि पुरुष त्या घरामधले किती घ्यायचे, आणि तिसरी गोष्ट असतं अर्बन आणि रुरल, ग्रामीण आणि शहरी भागामध्ये. तर असं ठरवलं जातं की तो बाण ज्या गल्लीमध्ये गेला त्या गल्लीमधलं पहिलं, चौथं, 8वं, 16वं घर घ्यायचं. जर चौथं घर लॉक असेल तर काय करायचं याचे पण निकष ठरले असतं, पुढचं घर घ्यायचं. अशा प्रकारे त्या घरातले मग वयोगटातली मुलं किती घ्यायची याच्यात ब्लड सॅम्पल घेतलं जातं आणि त्याच्यातून IgG अँटीबॉडीज म्हणजे मागच्या वर्षभरामध्ये कोविड झाला की नाही हे त्या सॅम्पल वरून कळतं. तर अशा प्रकारे हे जे रॅन्डम क्लस्टर सॅम्पलिंग आहे याचं स्टॅटिस्टिकल अनालिसिसच्या आता सगळ्या कम्प्युटराइज टेस्ट आहे, पण हे रॅन्डमायझेशन जे केलं जातं त्याच्यामध्ये कुठलाही बायस नसतो, कुठल्याही जातीचा बायस नसतो, मोहल्ल्याचा बायस नसतो, जागेचा बायस नसतो, किंवा एखादा आमदार म्हटला किंवा जसं आपल्याकडे म्हटलं जातं की गुजरात राज्याला प्राधान्य, असं काहीही नसतं. त्याच्यामध्ये ही इन्स्टिट्यूटची जी लोक असतात यांचा कोणाशी काही संबंध नसतं. आणि मी तुम्हाला हे बघितलंय, मी माझ्या भागातही ह्या लोकांनी इतकं कमिटेड काम केलंय या एपिडेमिओलॉजीतलं, पण त्यांना कुठेही आपल्याकडे तसं म्हणायला गेलं तर कुठेही त्यांना रेकग्निशन नाहीये. पण मला म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवून तरी आपण ते रेकग्नाइज त्यांना करायला हवं. आणि हे सर्वे अत्यंत अॅक्युरेट आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर ते मॅचही होत आहेत. दुसरी लाट आता संपलेली असताना आणि लसीकरण हे 6% झालेलं असताना 50 ते 60% लोकांना इन्फेक्शन होणं हे अपेक्षित होतं. म्हणजे जे अंदाज आहेत आणि जे दिसतंय हे मॅच होत आहे. असं नाही की ते म्हणतात की फक्त 25-30% किंवा अगदी 90%. तर त्याच्यामुळे मला वाटतं बऱ्यापैकी हे सर्वे आणि या रिसर्च मेथॉडॉलॉजी ज्या मी सांगितल्या त्या टाइम टेस्टेड आहेत आणि विश्वासार्ह आहेत. बरोबर आहे, विश्वासार्ह आहेत असं आपलं म्हणणं आहे. डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्याकडे येतो. डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी अगदी स्टॅटिस्टिक्स आणि कशा प्रकारे नमुना पद्धतीचा वापर करून या ठिकाणी हा संपूर्ण सर्वे करण्यात आलेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर अविनाश भोंडवे, यातून आलेल्या काही निकषांकडे आपण वळूयात. खरं तर 67% नागरिकांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. देशामधली दुसरी कोरोनाची लाट उसरताना दिसतेय. तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञ व्यक्तींकडून व्यक्त केली गेलेली असताना 67% असलेल्या नागरिकांमधल्या अँटीबॉडीज या किती फायदेशीर ठरू शकतात तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव येत्या काळामध्ये कमी करण्यासाठी? उर्वरित जी संख्या आहे मात्र, जर आपण 40% लोकांचं बघायला गेलो तर त्यांना अजूनपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये या 40% लोकांना सर्वाधिक याचा धोका आहे का, आणि अँटीबॉडीज असलेल्यांना काय फायदे काय तोटे होऊ शकतात? थोडं आपण निष्कर्षांकडे वळूया. डॉक्टर अविनाश.
विशालजी, आता डॉक्टर अमोल अन्नदातेंनी सांगितलं ते अगदी योग्य आणि सर्व सविस्तर त्यांनी सांगितलेलं हो, आहे. हो. यामध्ये फक्त हे जे सॅम्पल सर्व्हे असतात, नमुना निरीक्षण असतात, यामधले आकडे थोडेफार कमी जास्ती होऊ शकतात. हां, हां. आता जो काही सर्व्हे जाहीर झालेला आहे त्याचे जर आपण आकडे पाहिले तर 67% लोकांमध्ये अँटीबॉडीज Antibodies आहेत. याचा अर्थ यापुढं जर तिसरी लाट आली आणि ती जर या अँटीबॉडीजना दाद देणाऱ्या विषाणूची आली तर ती लाट फारशी मोठी नसेल किंवा तीव्र नसेल. परंतु आता प्रश्न असा आहे की आपण ज्या तिसऱ्या लाटेचा विचार करतोय त्यामध्ये हा डेल्टा प्लसची जर लाट आली की जो विषाणू आतापर्यंतच्या माहितीनुसार हा अँटीबॉडीजना दाद देत नाहीये, लसीकरणामुळे होणाऱ्या अँटीबॉडीजनाही दाद देत नाहीये आणि त्याचबरोबर त्या जी काही औषधं आहेत मोनोक्लोनल अँटीबॉडीज सारखी की जी कृत्रिमरित्या बनवलेली अँटीबॉडीज त्यालाही दाद देत नाही. जर अशा प्रकारचा वेगळा विषाणू आला तर मात्र या अँटीबॉडीजचा फारसा उपयोग होत नाही. होतो पण तो काही कमी प्रमाणात होतो. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट अशी आहे की अँटीबॉडीज सोडून यापूर्वीही एक महिन्यापूर्वी ICMRचा एक जो सर्व्हे आला होता त्यामध्ये त्यांना असं आढळलं की 30% लोकांमध्येच अँटीबॉडीज आहेत. ज्यांना पहिल्या लाटेत कोरोना होऊन गेला त्यावेळेला 30% जणांमध्येच आता अँटीबॉडीज उरलेल्या आहेत. बाकीच्यांच्या 6 ते 9 महिन्यामध्ये त्या संपलेल्या आहेत. तर त्यावेळेला त्यांनी हेही सांगितलं होतं की नुसत्या अँटीबॉडीजवरच आपली प्रतिकार शक्ती किंवा प्रतिकार प्रणाली अवलंबून नसते, तर त्यामध्ये जी काही एक छुपी किंवा जी काही सुप्त अशी आपली प्रतिकार शक्ती असते ती सुद्धा याच्यामध्ये वापरली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लसीकरणामध्ये कित्येकदा किंवा अँटीबॉडीज ह्या आपल्याला तपासताना सापडत नाहीत, परंतु ते ज्या वेळेला विषाणूचा संसर्ग होतो त्यावेळेला त्या अँटीबॉडीज पुन्हा तयार व्हायला लागतात. तर सांगायचा मुद्दा असा की जर 67% हे जर योग्य असेल, हे जर उत्तर बरोबर असेल तर येणारी पुढची लाट ही निश्चितच थोडी कमी प्रमाणात किंवा कमी बाधक होईल, कमी लोकांना त्याचा संसर्ग होईल. फक्त हा जो विषाणू आहे हा या अँटीबॉडीजना दाद देणारा किंवा अँटीबॉडीज त्याला रोखू शकणारा अशा पद्धतीचा विषाणू असेल तर हे निश्चित होईल. त्या दृष्टीने आपल्याला काही अनुमान आणि काही जी काही आपल्याला पुढे तजवीज करायची तीही करता येते आणि त्या दृष्टीने हा निष्कर्ष हा निश्चित महत्त्वाचा. बरोबर. सेरो सर्व्हे करण्यात आलेला आहे, त्याचे निष्कर्ष देखील आपल्यापर्यंत आलेले आहेत. पुढच्या काळामध्ये कुठल्या प्रकारच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे या अनुषंगानं आपली चर्चा डॉक्टर अविनाश भोंडवे आणि डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्यासह सुरू असणाऱ्या एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सेरो सर्व्हेवरती विश्वास ठेवायचा का या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना ब्रेकवर जाण्यापूर्वी डॉक्टर अविनाश भोंडवे आणि डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सेरो सर्व्हे हा दिशादर्शक ठरू शकत असतो, त्यावरती विश्वास ठेवण्यासारखा असतो, कारण त्यामध्ये वापरण्यात आलेली जी रिसर्च मेथोडॉलॉजीनुसार देण्यात आलेली पद्धत आहे त्याचा पुरेपूर वापर करून मग दिशादर्शक अशा स्वरूपाच्या या चाचण्या केल्या जात असतात. थोडं आपण निष्कर्षांकडे वळूयात आणि अगदी कमी वेळ आपल्याकडे शिल्लक राहिला, त्यामुळे दोन्ही वक्त्यांना वेळ मिळावा या अनुषंगानं डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्यापासून सुरुवात करतो. प्रत्येकाची प्रतिकारक शक्ती जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची असते, मात्र प्रत्येकाच्या लाईफस्टाईलवरती देखील ते डिपेंडंट असतं. ज्यावेळेला सेरो सर्व्हे केला जातो त्यावेळेला विविध प्रकारच्या वयोमानांचा वापर, बरोबर असलेली जी समोरची व्यक्ती आहे व्यसनी आहे निर्व्यसनी आहे, कुठल्या पद्धतीनं तिचं लाईफस्टाईल आहे याचा या सर्व्हेमध्ये विचार केला जातो का आणि त्या अनुषंगानं सर्व्हेचे निष्कर्ष येतात का डॉक्टर अमोल? नाही, लाईफस्टाईल आणि इतके डिटेल हा जो सर्वे आहे तो तुम्हाला 3च गोष्टी सांगतो. एक तर बघा तुम्ही 6 वर्षापासून ते 90 वर्षापर्यंत टक्केवारी काय आहे. उदाहरणार्थ या सिरो सर्वे मध्ये एक गोष्ट क्लिअर झाली आहे की 50च्या पुढचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी रेट आहे तो आता 76 आणि 77% आणि 76% आहे. आणि लहान मुलांमध्ये सगळ्यात महत्वाचं बघा 6 वर्ष ते 9 वर्ष आणि 10 ते 17 वर्ष यांच्यामध्ये 50 ते 60% आहे आणि लक्षणं अजून काहीच नाहीये. तर हे वाचायचं कसं आणि त्याचे ऍप्लिकेशन काय, याचा अर्थ कदाचित प्रायमरी स्कूल सुरू करण्यासाठी आता हा
आपण सेफ आहोत. हा. दुसरी गोष्ट हे सांगतं की मेल आणि फिमेल मध्ये, स्त्री आणि पुरुषांमध्ये प्रमाण काय. तर स्त्रियांमध्ये याचा अर्थ स्त्रियांमध्ये सिरो पॉझिटिव्हिटी रेट 70% आसपास आहे हा. आणि मेल पुरुषांमध्ये 65%. बर. याचा अर्थ फिमेल जे स्त्रियांचा इम्युन रिस्पॉन्स हा चांगला येतोय, कारण त्यांच्यामध्ये एस रिसेप्टरही कमी असतात. ते कारण आहे. तिसरं सगळ्यात महत्वाचं जे लसीकरणासाठी आहे, ग्रामीण भागामध्ये जो सिरो पॉझिटिव्हिटी रेट आहे तो खूप कमी आहे अजूनही. तो 65% आसपास आहे आणि शहरी भागात 70% भागात आहे. पण लसीकरणाच्या बाबतीत मात्र ग्रामीण भाग खूप मागे आहे आणि शहरी भाग पुढे आहे. तर हे ऍप्लिकेशन, हा रिपोर्ट वाचायचा कसा आणि त्याचे ऍप्लिकेशन्स काय करायचे, या 3 गोष्टींवरून आपल्याला कळतं हे. आणि राज्यवारही आपल्याला सिरो सर्व्हे जर बघितलं तर त्या पर्सेंटेज वरून आपल्याला लसीकरणाच्या जो डिस्ट्रीब्युशनचा वाद आहे तो करता येईल. एक लक्षात घ्या, पटकन सांगतो विशालजी, की या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या इन्फेक्शनमुळे आलेल्या आहेत. फक्त या 67%पैकी 6% लोकांना लसीकरणाच्या अँटीबॉडीज आहेत. ते आपल्याला वाढवणं गरजेचं आहे, कारण ह्या अँटीबॉडीज 3 ते 6 महिन्याच्या वर टिकत नाहीत. 6 महिन्यामध्ये या अँटीबॉडीज पूर्ण संपतात. म्हणून लसीकरणाच्या कदाचित 1-1.5 वर्ष अजून ते कळायचंय. हे सगळे ऍप्लिकेशन्स आहेत या रिपोर्टचे. नक्कीच डॉक्टर अमोल. डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याकडे जाऊयात. सेरो सर्व्हे आलेला आहे, त्या संदर्भातले निष्कर्ष आलेले आहेत. तर येत्या काळामध्ये काय करावं, काय न करावं, अगदी थोडक्यात. हॅलो, मला असं वाटतं की साधारणतः यामध्ये हे सिरो सर्व्हेचे जे निकाल आहेत त्यामध्ये आपण शाळा सुरू करावी हा निर्णय ह्या सिरो सर्व्हेवरून घ्यावा हे थोडंसं धाडसाचं ठरेल. कारण या सर्व्हेप्रमाणे 50 ते 60% मुलांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झालेले आहेत. परंतु आपण जर हे प्रत्यक्षात पाहिलं तर हे प्रमाण वेगळं जर असलं तर मग मात्र प्रॉब्लेम होऊ शकेल. त्यासाठी अजून एक वेगळा सर्व्हे करण्याची गरज आहे. दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे यामधून आपल्याला आणखीन एक दिशा अशी मिळते की ज्यांच्यामध्ये ज्यांच्यामध्ये अँटीबॉडीज निर्माण झालेल्या नाहीत किंवा ज्यांना यापूर्वी होऊन गेलेला नाही, अशा लोकांवर जर लसीकरणाचं आपण केंद्रित केलं, त्यांना जर लसीकृत केलं तर आपल्याला ही जे काही हर्ड इम्युनिटी आहे त्या दृष्टीने आपण जास्ती मोठ्या प्रमाणात किंवा जास्ती जवळ जाऊ शकू. नुकतंच हे जाहीर झालं होतं की साधारणतः 70 ते 80% लोकांना लसीकरण झालं किंवा त्यांच्यामध्ये अँटीबॉडी निर्माण झाल्यावर कोरोनाची हर्ड इम्युनिटी किंवा सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. तर त्या दृष्टीने आपल्याला निश्चित पावलं टाकता येतील. परंतु शाळा सुरू करणं हा निर्णय याच्यावरून घेणं हा थोडासा धाडसाचा ठरेल असं मला वाटतं. त्यासाठी काही वेगळ्या अजून काही गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. नक्कीच वेळेच्या मर्यादा असल्यामुळे आपल्याला या चर्चेमध्ये इथेच थांबावं लागणार आहे. डॉक्टर अविनाश भोंडवेजी आणि डॉक्टर अमोला अन्नदातेजी, आपण आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर सेरो सर्व्हे हा विश्वासार्ह आहे असं या दोन्ही तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर काय करावं, काय न करावं या संदर्भामध्ये ही चर्चा आपण घडवून आणलेली होती. आजच्या या लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.